नमस्कार मंडळी. आज लिहायला सुरुवात केली. पेन हातातही घेतलं, टेबलापाशी जाऊन बसलो, खुर्ची घेतली आणि लिहायला सुरुवात करणार. पण लिहू कसा? कारण माझ्या डोळ्यावरचा चष्माच मला सापडत नव्हता. शोधू लागलो. शोधता शोधता तो सापडला, डोळ्यावर घातला आणि स्पष्ट दिसायला लागला. किती बरं वाटतं ना जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसायला लागतं तेव्हा. हा चष्मा मात्र मग माझ्या विचारांवर चढला. विचार यायला लागला, जीव जन्माला आल्यापासून त्याची भिरभिरती नजर स्थिर होईपर्यंत किंवा रंग ओळखू येईपर्यंत, आजूबाजूला कोण उभं आहे याची जाणीव होईपर्यंत त्याला या गोष्टीचा आनंद घेता येत नाही किंवा त्याचं ज्ञान होत नाही. मग यावेळेस आपल्या आजी, आई किंवा इतर कोणीही स्त्रिया त्या लहान जीवावर लक्ष ठेवून असतात. आता ठीक आहे, आता नजर स्थिर झाली बरं बाळाची. नजर स्थिर होणं, स्पष्ट दिसणं ही जगण्याची सुरुवात आहे. पूर्वी असं म्हणत किंवा पूर्वी असे होतं, 40शी पार केली की चष्मा लागत असे किंवा 40शी पार केली बुवा आता चष्मा लावावाच लागणार. याचा अर्थ असा आहे की आत्तापर्यंत जे कष्ट केले, जे कार्य केले, त्या संसारातली जी ओढाताण, फरफट जी सगळी केली, कुटुंबासाठी झिजलो, याच्यातली तथ्य, यथार्थाची जाणीव या वयात यायला सुरुवात होते. नेमके अर्थ कळायला लागतात, खरं खोटं समजायला लागतं. कारण अनुभवाच्या चष्म्याने त्या व्यक्तीला शहाणपण आलेलं असतं. त्यामुळे बुद्धीने सारासार विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता त्याची या वयात वाढीस लागते. इंग्रजीत तर म्हणतात ना, किंवा म्हणही आहे, लाईफ बिगिन्स ॲट 40. म्हणजे जीवनातला खरा आनंद सम्यक विचारांनी घ्यायची सुरुवात ही यावेळेस होते. आपण आजकाल मात्र पाहतो आहोत, अगदी थोड्याशी मोठी झालेल्या मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आहे. पण त्याची सध्याची प्रचलित कारणं जरा वेगळी आहेत. कारण पूर्वी निसर्गाकडे बघत त्या मुलांच्या नजरेचा नंबर किंवा चष्मा वाढत नव्हता, कारण हिरवीगार सृष्टी होती. आता सगळं उघडं बोडकं सृष्टीरहित झालेलं आहे. हिरवाई संपलेली आहे. त्यामुळे रखरखीत प्रकाशातून डोळ्याला ताणच पडतो आणि त्यात त्या मुलांचा स्क्रीन टाईम, स्मार्टफोन हातात दिल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर ताण पडत असतो. हे आपण बघतो ते एका बाजूने. पण 40शीत सुद्धा जे ज्ञान आपल्याला नव्हतं ते ज्ञान या नवीन पिढीला मिळालेलं आहे किंवा ते उपजतच ते ज्ञान घेऊन आलेले आहेत. त्यामुळे ते स्मार्टफोनसारख्या ह्या पिढीसुद्धा ही स्मार्ट झालेली आहे. कारण त्यांना हे सगळं आधीच समजायला लागतं. हे सांगतंय ते विज्ञान सांगतं आहे, विचारवंत सांगत आहेत. पण आपल्या डोळ्यावर असलेला अज्ञानाचा किंवा तमाचा काळा चष्मा तो मात्र कोण काढणार? कारण जसा आपण चष्मा घालू तसं आपल्याला समोरचं दिसतं. म्हणजे पिवळा चष्मा घातला तर पिवळं दिसतं. थोडक्यात तुमच्या विचारांची नजर तुम्ही तुमच्या विचारांवर घातलेल्या चष्म्यांवर अवलंबून आहे. आपण कोणत्या चष्म्याने समोरच्याकडे पाहतो त्यावर आपण आपलं मन, त्याचं मत ठरवतो आणि त्या मताप्रमाणे वागतो सुद्धा. पण मला असं वाटतं की आपण आपल्या डोळ्यांनी, आपल्या नजरेनी, आपल्या चष्म्यांनी आपल्या गुरूचा शोध घ्यायला हवा. कारण आपल्या गुरूचा स्पर्श जेव्हा होतो तेव्हा मात्र या अज्ञान अंधकाराचा चष्मा गळून पडतो आणि त्यावर ज्ञानाच्या शुभ्र काचा, स्वच्छ पारदर्शक काचा बसतात, प्रकाश दिसायला लागतो. आपल्याला आपल्या गुरूपासून तो ज्ञानाचा चष्मा घालून घ्यायचा आहे, ज्या चष्म्यातून आपण समोरच्याच्या अंतःकरणात, हृदयात, मनात काय आहे हे जाणू शकू. त्याच्यात असलेले भले बुरे विचार सोडून त्याच्यात असलेल्या भगवंत स्वरूपाचं आपल्याला दर्शन घडेल. समता, बंधुत्व, प्रेम, माया यासारखी सुंदर वस्त्र परिधान केलेला हा चैतन्यमय जीव आपल्याला कळायला लागेल.
किती जग सुंदर आहे हे दिसायला लागेल. गुरूंनी दिलेला हा चष्मा हेच तर खरं दाखवतो. या चष्म्याचं एक अजून वैशिष्ट्य मी सांगावंसं आवडेल मला. हा चष्मा जेव्हा आपण घालतो तेव्हा आपल्याला आपल्यातले वैगुण्य दिसतं आणि समोरच्यातले गुण दिसतात. म्हणजे असं आहे, ज्ञानाचा चष्मा घातला की आपलं अज्ञान काय हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपण आपल्याला सुधारण्याचा प्रयत्न करतो. आपला चष्मा आधी आपल्याकडे असावा, म्हणजे आपल्याकडं त्या चष्म्यातून पाहावं, म्हणजे आपल्यात काय बदल अपेक्षित आहेत हे आपल्याला कळतं. असं होण्याची शक्यता नाकारत नाही मी की परिस्थिती, सुखदुःख याचे कण त्या चष्म्यावर सारे मळभासारखे येऊन बसतात किंवा मळभासारखे दाटतात. पण या सगळ्या दाटलेल्या कणांना नामस्मरणाने दूर करायचं आहे. कारण हा गुरुने दिलेला ज्ञानाचा चष्मा आहे, ज्ञानाचा मार्ग दाखवणारा चष्मा आहे. कारण तो नामस्मरणामुळे काळा पडत नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे, काळाच्या पडद्यामागे जाण्यापूर्वी भगवंताने वसवलेली ही अनंत सृष्टी, आनंदाची वृष्टी पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी ज्ञानाचा, प्रेमाचा चष्मा घाला. बघा जग कसं सुजलाम सुफलाम आहे. प्रत्येक व्यक्तीत परमेश्वर आहे हे आपल्याला उलगडेल. आणि ती व्यक्ती समोर आल्याबरोबर, आपल्या चष्म्याच्या टप्प्यात आल्याबरोबर आपल्या मुखातून श्रीरामाचा उच्चार होईल. मग आपण बदलायचा ना आपला काळा चष्मा, करायचं ना आपली नजर, आपले विचार पांढरे शुभ्र, निर्मळ, स्वच्छ. मग आजपासून ज्ञानाचा चष्मा घालू आणि पाहू ही भगवंताची अगम्य दुनिया. जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ.